नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे कटोरी ब्लाउजचा चार्ट, जो सगळ्यांना उपयुक्त पडेल असा हा चार्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे कसा बनवायचा. तो चार्ट हे नक्की बघा. त्याच्यामध्ये छातीचं माप दिलेलं आहे, मोंढा किती घ्यायचा, शोल्डर किती घ्यायचं आणि कटोरीचं अंतर किती घ्यायचा हा मेन पॉइंट आहे. तर आपल्या चॅनलवर असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला रोज असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि आपली यूट्यूब फॅमिली मोठी करा. चला तर मग तुमचं जास्त वेळ नाही घेता आपण असे छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. बघा, आपण सुरुवात करूया. किती छातीसाठी आपल्याला किती माप घ्यायचे हे आपण आज बघणार आहे. बघा, इथे आपण लिहू छाती, नंतर आपण लिहूया गळा रुंदी, नंतर आपण लिहू शोल्डर, आपल्याला लिहायचे कटोरी. हे बघा, हे असे आपल्याला नाव लिहायचे: छाती, गळा रुंदी, शोल्डर, मोंढा आणि कटोरी. त्याच्यासाठी आपल्याला छाती किती असल्यावर गळा रुंदी किती घ्यायची, शोल्डर किती घ्यायचं, मोंढा किती घ्यायचा आणि कटोरी किती घ्यायची हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही हा चार्ट लिहून घेऊ शकता, म्हणजे तुमच्या कायम आठवणीत राहील. बघा, 28 छातीसाठी आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे 2 इंच आणि शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 5 इंच, मोंढा पण घ्यायचा आहे आपल्याला 5 इंच आणि कटोरी पण घ्यायची आहे आपल्याला 5 इंच. बघा, ह्याप्रमाणे आपल्याला माप टाकायचे. जेव्हा छातीचं माप 28 असेल तेव्हा त्या ब्लाऊजची गळा रुंदी घ्यायची आपल्याला 2 इंच, शोल्डर घ्यायचे 5 इंच आणि मोंढा घ्यायचा 5 इंच आणि कटोरी पण आपल्याला ते अंतर घ्यायचे 5 इंच. बघा, ह्याप्रमाणे आपण कटिंग करून बघा, ब्लाऊज एकदम परफेक्ट असा येईल तुमचा. हे बघा, आता आपल्याला पाहिजे 30 छाती. त्याच्यासाठी आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे 2.25 इंच, शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला 5 इंच, मोंढा पण घ्यायचा आहे आपल्याला 5 इंच आणि कटोरी पण घ्यायची आहे 5 इंच. बघा, आता आपल्याला घ्यायचं आहे 32 छातीसाठी माप. 32 छातीसाठी माप घ्यायचं आपल्याला 2.25 इंच गळा रुंदी, शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला 5.25 इंच, मोंढा पण घ्यायचा आहे आपल्याला 5.25 इंच आणि कटोरी घ्यायची आहे आपल्याला 5 इंचाची. बघा, हे 32 छातीसाठी माप आहे. आता आपल्याला घ्यायचं आहे 34 छातीसाठी माप. 34 छातीसाठी 2.25 इंचाची गळा रुंदी. ज्यांना ब्रॉड गळा आवडतो त्यांनी 2.25 च्या ऐवजी 2.5 घेतलं तरी चालेल, पण ही 2.25 अंतर कंपल्सरी आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला हेच माप सांगते. 34 छातीसाठी 2.25 इंचाची गळा रुंदी घ्यायची आणि 5.5 इंचाचं शोल्डर घ्यायचं, 5.5 इंचाचा मोंढा घ्यायचा आणि 5.25 इंचाची कटोरी घ्यायची. बघा, हे प्रमाणे माप टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. आता आपण घेऊया 36 छातीसाठी माप. त्याच्यासाठी आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे 2.5. ज्यांचा गळा जास्त उतरतोय तेव्हा त्यांनी 2.25 इंच अंतर घ्यायचं आहे गळा रुंदीचं. ज्यांचा गळा व्यवस्थित बसेल त्यांनी 2.5 इंच अंतर घेतलं तरीही चालेल. 5.5 इंचाची 2.5 इंचाची गळा रुंदी, 5.5 इंचाचं शोल्डर, 5.5 इंचाचा मोंढा आणि 5.5 इंचाची कटोरी. 36 मापासाठी हे माप घ्यायचं आहे. आता आपल्याला लागणार आहे 38 साईज. 38 साईजसाठी 2.5 इंचाची गळा रुंदी घ्यायची आहे, 5.25 इंच शोल्डर घ्यायचं आहे, 5.25 इंच मोंढा पण घ्यायचा आहे आणि गळा रुंदी हे कटोरीचं माप पण आपल्याला घ्यायचं आहे 5.25 इंच. 38 छातीसाठी हे माप अगदी परफेक्ट आहे. आता आपण घेणार आहे 40 छातीसाठी माप. 40 छातीसाठी 2.25 इंचाची गळा रुंदी आपल्याला घ्यायची आहे आणि 6 इंचाचा आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे, 6 इंचाचा आपल्याला मोंढा घ्यायचा आहे आणि 6 इंचाची आपल्याला कटोरी घ्यायची. त्याच्यानंतर आता घ्यायचं आहे 42 साईज. 42 साठी आपल्याला 3 इंचाची गळा रुंदी घ्यायची आहे, 6.5 इंचाचा आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर, 6.5 इंचाचा घ्यायचा आपल्याला मोंढा
आणि 6.5 इंचाची घ्यायची आपल्याला कटोरी। त्याच्यानंतर आपण घेणार आहे 44। बघा 44 छातीसाठी आपल्याला माप घ्यायचंय। 3 इंचाची गळा रुंदी घ्यायची आहे। 6.5 इंचाचा आपल्याला घ्यायचं शोल्डर, 6.5 इंचाचा घ्यायचा आपल्याला मोंढा आणि 6.25 इंचाची आपल्याला घ्यायची आहे कटोरी, 6.25 इंचाची। त्याच्यानंतर आपण 46 छातीसाठी बघूया। त्याच्यासाठी आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे 3.25 इंच। नंतर आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे 6.25 इंच आणि मोंढा पण आपल्याला 6.25 इंच घ्यायचा आहे आणि आपल्याला कटोरी घ्यायची आहे त्याची 7 इंच। तर बघा मैत्रिणींनो, हा जो चार्ट आहे ना, तुम्ही तो स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता किंवा वहीमध्ये तो नोट करून घेऊ शकता। अतिशय उपयुक्त असा चार्ट आहे, नक्की ट्राय करा। याच्यावरनं तुम्ही ब्लाऊज कटिंग करून बघा आणि शिवून बघा, एकदम परफेक्ट असा ब्लाऊज देणार, काही चुकणार नाही वगैरे, व्यवस्थित ब्लाऊज बसेल। नक्की ट्राय करा। मैत्रिणींनो, मला असे वाटते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल आणि असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे रोज तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील। भेटू आपण लवकरच, तोपर्यंत बाय बाय।